नमस्कार, माझा इंडिया न्यूज. आज आपल्या स्टुडिओमध्ये सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र पारदेसर हे आहेत. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मधून या निवडणुकीच्या रणांगणात ते सध्या उतरलेले आहेत. सर्वप्रथम माझा इंडिया न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर. नमस्ते. जय भीम, जय महाराष्ट्र. सर, सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सांगवीच्या विकासाबाबत आपलं नेमकं मत काय? म्हणजे विकास झाला की नाही झाला? माझ्या मते कुठल्याही शहराचा हा विकास होतच असतो, पण त्याचे श्रेय हे राजकीय मंडळी घेत असतात. माझ्या दृष्टिकोनातून सांगवीचा विकास ज्यांना करायचा आहे त्यांनी तो केलेलाच आहे. सांगवीच्या विकासाच्या नावाखाली हे सांगवी गाव सध्या भकास होत चाललेलं आहे. खरं तर सांगवीचे खरे शिल्पकार नानासाहेब शितोळे यांना या सांगवीच्या विकासाचं खरं श्रेय जाते. मी त्यांना अभिवादन करतो या बाबतीत. आणि त्यामुळं सांगवीचा विकास नाही तर सांगवीमध्ये मला वेगळ्या प्रकारचा विकास करायचा आहे. तो विकास म्हणजे नागरी सुविधा ह्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. आज या ठिकाणी रेखाटलेले काही रस्ते आहेत, ठराविक भागामधलेच रस्ते झालेले आहेत. या सांगवीच्या दोन्ही बाजूनी नद्या आहेत. काही ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम झालेलं आहे, बाकीचं काम रखडलेलं आहे. तो आपण हे केलं पाहिजे. सांगवीचा विकास म्हणजे रस्त्याचे लाईटिंग, रस्त्याचं डेकोरेशन, गावामध्ये एखादं गार्डन वगैरे हे निर्माण करणं म्हणजे सांगवीचा विकास नाही. मला याच्याही पलीकडे जाऊन एक नवीन प्रकारचा विकास या ठिकाणी घडवण्याचा माझा मानस आहे. आता याच्या अगोदर पण तुम्ही आमदारकीच्या 2 वेळा निवडणुका लढवल्यात. हो. पण नेमका तुमचा यावेळी नगरसेवक पदासाठी तुमची ही जी निवडणूक आहे त्या मागचा नेमका तुमचा उद्देश काय? बरोबर आपण म्हणतो तसे मी 2019 मध्ये सुद्धा माजी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या विरोधात आणि आत्ता 2024ला शंकर भाऊ जगताप यांच्या विरोधात मी निवडणूक लढलेलो आहे विधानसभेची. परंतु ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ही आपल्या एकदम अशी जिव्हाळ्याची निवडणूक असते, ग्राउंड लेवलची असते. आणि इथे खरं नागरिकांच्या समस्याचं निरासन करण्याचं काम ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून होत असतं. नागरिकांच्या अनेक हे आहेत, काही समस्या आहेत. आणि दुसरी गोष्ट ह्याचं आपण सोडवणार आहोतच, परंतु निवडणूक म्हटलं की लोकांच्या मनामध्ये भीती असते, आपण निवडून येऊ किंवा न येऊ, आपण ह्या अशा बलाढ्य आणि काय प्रस्थापित राजकारणाच्या समोर आपण टिकू का नाही टिकू. आणि मी ठरवलं की आपण एक तरुणांपुढे एक आदर्श निर्माण करून ठेवायचा आहे की कुणी किती बलवान असेल, धनवान असेल आणि प्रस्थापित असला तरी मतदान करणारा हा मतदान दाता असतो. त्यांना आपलं चारित्र्य, आपलं वर्तणूक, आपला स्वभाव आणि आपल्या सामाजिक कार्याची नोंद घेण्याची पात्रता नागरिकांकडे 100% असते. आणि या उद्देशाने मी या सांगवीतील प्रस्थापितांच्या विरोधात त्यांच्या खांद्याला खांदा लावून, खांद्याला खांदा भिडून हे बाहेरचे जे लोक आलेले आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे. आणि तरुणांनी विशेष करून माझ्यासारख्या म्हाताऱ्याचा आदर्श घेऊन नेक्स्ट किंवा पुढील निवडणुकीमध्ये तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग या निवडणुकीमध्ये घेतलेला मला पाहायचा आहे आणि तो त्यांनी घ्यावी ह्याही खरोखर आपण एक तरुणांसाठी चांगला आदर्श ठेवला आहे की तरुणांनी या इलेक्शन मध्ये खरं तर उमेदवारी मागितली पाहिजे आणि निवडणूक लढली पाहिजे. तुम्ही नगरसेवक झाल्यावरती नेमकं काय करणार? असं मी आश्वासन देणार नाही. मी एक शासकीय कर्मचारी असल्या कारणानं प्रशासकीय काम कशा पद्धतीने केलं जातं, कसं करून घ्यायचं असतं याचा अनुभव मला या ठिकाणी आहे. आज कॉर्पोरेशनमध्ये जर पाहिलं, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये हजारोचा एक नोकरदार आहे त्या ठिकाणी. त्यांचा अनुशेष आहे, अनेक जागा रिक्त आहेत. तरुणांना नोकरीची संधी मी निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याचा पाठपुरावा करून कॉर्पोरेशनमध्ये, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये किमान 1000 तरुणांना या वर्षी कशी संधी मिळेल त्याच्याकडे मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जो शासकीय
जो नियम आहे किंवा जो ढाचा आहे तो ढाचा मी कॉर्पोरेशन मधून राबवून घेणार आहे. त्याला बिंदू नामावली असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक प्रवर्गातील तरुणांना ती संधी. उदाहरणार्थ ओपनच्या 10 जागा असतील, एसटीच्या 3 जागा असतील, एसटीच्या 10 जागा 15 जागा असतील, ओबीसी त्याचं जो असतं ना गणित याचं सूत्र बसून मी बिंदू नामावलीच्या आधारे नोकर भरतीकडे विशेष चेक करून लक्ष देणार आहे. त्याचबरोबर आता आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्यानेच मेट्रो सुरू झालेली आहे. PMPL बसेस आहेत. याच्यामध्ये सुद्धा वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, कर्मचारी वर्ग यांना दळणवळणाच्या साधनामध्ये बसमध्ये 75 वर्षावरील जे पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना शक्यतो फुकट प्रवासाची कसा मिळेल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्याचबरोबर 60-65 वर्षावरील ज्या महिला आहेत त्या हितात फिरतात त्यांना बसमध्ये आणि मेट्रोमध्ये त्यांना 50% सवलत कशी मिळेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे करणार. त्याचप्रमाणे जे नोकरदार आहे त्यांना रोज अपडाऊन करावं लागतं. सगळ्यांकडेच गाड्या घोड्या असतात अशातला भाग नाही. पाशिक यांच्या नाशिक तासामध्ये जास्तीत जास्त सवलती कशा देता येईल असं मी कॉर्पोरेशनच्या निवडून गेल्यानंतर माननीय आयुक्तांच्या पुढे या मागण्या मी मांडून मी मान्य करून घेणार. आता आपण या निवडणुकीला नेमकं कसं सामोरं जाणार? तर मी या निवडणुकीला ऍक्च्युली आम्ही पॅनल तयार करणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आमचा पॅनल पूर्णपणे होऊ शकलेला नाही. तरी आम्ही 3 जण आहोत. यामध्ये आम्ही सामाजिक समीकरण समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी स्वतः एसटी प्रवर्गातील जरी असलो तरी या निवडणुकीमध्ये मी ओपनमध्ये उभा असून माझ्या जोडीला 2 महिला आहेत, एक ओबीसी आणि एक एसटी महिला मी बरोबर घेतलेली आहे. हे आमचं सामाजिक समीकरणाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जनतेची आमच्यावरती विश्वास आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी, सामाजिक माझी प्रतिष्ठा या ठिकाणी चांगली आहे. मी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सर्व ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी कास्टर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा पुणे विभागाचा आणि पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष राहिलेलो आहे. त्या अध्यक्षाच्या पिरियडमध्ये मी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रवेशाच्या दरम्यान कॉलेजच्या समोर मी आंदोलन करून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत केलेली आहे. हा सर्व मतदार माझा या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणूनच मला म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जे मतदार मिळालेलं आहे सांगलीमधून हे त्याच्यावरून सिद्ध होते आणि मला ही निवडणूक अतिशय सोपी जाणार आहे. त्याचबरोबर माझ्या ह्या 2 भगिनी ज्या एससी महिला आहेत आणि ज्या ओबीसी महिला आहेत त्यांचंही मला चांगलं सहकार्य लाभणार आहे आणि मला खात्री आहे जर समाजाने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने स्वाभिमानाने जर मतदान केलं तर या ठिकाणी आम्हाला ही निवडणूक फारशी अवघड जाणार नाही. तर हे होते रवींद्रजी पारदे सर. हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि शिक्षक खरोखरच एक समाजाला वेगळी दिशा देणारा आणि समाजातील एक नवीन पिढीला गुरु असा शिक्षक असतो. तर हे शिक्षकच आता सेवानिवृत्त शिक्षकच रवींद्र पारदे सर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मधून सध्या त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर, आपल्याला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.